श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 31 मे रोजी पुरुषोत्तम पौर्णिमा आहे, म्हणजेच अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे. हा पूर्ण अधिक महिना भगवान विष्णूंच्या नावाने म्हणजेच पुरुषोत्तम मासाने ओळखला जातो. त्यामुळे या अधिक मासात येणारी पौर्णिमा म्हणजे ही पूर्णत्वाने भगवान श्री हरिनारायण विष्णूंना समर्पित आहे. या पौर्णिमेच्या दिवशी आपण एकदा जरी भगवान विष्णूंचं श्रद्धेने नामस्मरण केलं तरी पण त्याचं सहस्रपटीने आपल्याला फळ प्राप्त होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. प्रामुख्याने आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, माता लक्ष्मीची आपल्यावरची अखंड कृपादृष्टी होण्यासाठी, कर्ज कमी होण्यासाठी आणि आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पुढील प्रमाणे आपण श्रद्धेने उपाय करावा. पौर्णिमेच्या दिवशी 31 तारखेला सकाळी लवकर उठून स्नान करावं. आपल्या घरातील भगवान विष्णूंची मूर्ती असेल, श्रीकृष्णांची मूर्ती असेल, त्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत 108 वेळा पाणी घालून अभिषेक करावा. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं. दही साखरेचा किंवा लोण्याचा नैवेद्य दाखवावा किंवा आपण तांदळाची खीर करून त्याचा पण नैवेद्य दाखवू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपल्याजवळ जर भगवान विष्णूंचे, कृष्णांचे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जावे, त्यांना तुळशीपत्र, पिवळे फूल अर्पण करावे आणि आपल्या मनातील मनोकामना त्यांना सांगावी. तसेच दीपदानाला या पुरुषोत्तम मासामध्ये अति महत्व आहे. त्यामुळे भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घराजवळ पिंपळाचे वृक्ष असेल तर पिंपळाच्या वृक्षासमोर 11 तुपाचे दिवे लावावे. भगवान विष्णूंचे नामस्मरण करून त्या पिंपळाच्या वृक्षाभोवती 11 प्रदक्षिणा घ्याव्या. पती पत्नींनी हा उपाय एकत्र जर केला तर नक्कीच संसार सौख्य प्राप्त होईल. तसेच घरातील कुटुंबातील सर्व अडचणी कमी होतील आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.